आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये चीनची महान भिंत, ज्याला द ग्रेट वॉल ऑफ चायना असं संपूर्ण जग म्हणते, त्या चीनच्या महान ग्रेट म्हणजे सर्वात लांब, सर्वात उंच आणि सर्वात जाडी म्हणजे एवढी लांबीच्या तुलनेमध्ये अशी जी भिंत चीनने बांधली, चीनच्या त्या राजाने त्यांच्या कामगारांकडून, श्रमिकांकडून, कष्टकऱ्यांकडून बांधून घेतली. तर ती चीनची भिंत कधी बांधली, का बांधली, ती कशी आहे, सर्व अगदी म्हणजे टप्प्याटप्प्याने याच्यावर अनेक व्हिडिओ आपल्याला काढावे लागेल, एवढ्या लवकर होत नाही. तर चीनची भिंत का बांधली, तर हुनांच्या आक्रमणामुळे बांधली. तर हुनांचे आक्रमण चीनच्या कुठल्या भागात होत होते, तर हुनांचे आक्रमण चीनच्या उत्तर व पश्चिम भागात होते. तर हुन कसे होते, हुन आक्रमक होते आणि क्रूर होते. त्यावेळेस हुनांनी आपल्या देशात सुद्धा आक्रमण केले होते आणि हुन आणि शक त्या आपल्या देशात सुद्धा आले होते आणि जगाच्या अनेक भूभागात त्यांनी अक्षरशः हैदोस निर्माण केला होता. तर त्या आक्रमकापासून वाचण्यासाठी, चीनचं संरक्षण करण्यासाठी चीनची भिंत बांधल्या गेली. ती कधी बांधली, तर इसवी सन पूर्व 221 ते इसवी सन पूर्व 212 या कालखंडात सुरुवात झालेली आहे. त्यानंतरच्या कालखंडातही त्या भिंतीचं बांधकाम सुरू होत होतं आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे सुधारणासुद्धा करण्यात आल्या. कारण एवढी मोठी भिंत एवढ्या कमी वेळात किंवा एका राज्याच्या कालखंडात बांधणं शक्य नाही आहे. तर त्याच्यानंतरसुद्धा अनेक राज्यांनी त्याला समोर ते वाढवत गेलेलं आहे. तर ही भिंत कुठल्या दिशेने आहे, उत्तर व पश्चिम या दिशेने आहे. आणि ही भिंत सागरापासून चीन व मांचुरिया यांची सरहद्द निश्चित करते आणि गोबीच्या वाळवंटाला जाऊन मिळते, असं आहे या चिंचेचं. असं आहे या भिंतीची म्हणजे दिशा. तर या भिंतीची लांबी किती आहे, 1800 मैल. ऑथेंटिक सोर्समधून 1800 मैल, असं अनेक ठिकाणी वेगवेगळं सांगते, पण मी ऑथेंटिक सोर्समधून सांगतो 1800 मैल. आता मैल हे एक आज नाही आहे, अगोदर होतं. तर आपण याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हे आहे पहा, 1800 मैल लांब, 20 फूट रुंद आणि 22 फूट उंच. लांबी, रुंदी, उंची असं जे आपण म्हणतो या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. 18, 20, 22 तसं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर आपण या भिंतीच्या बद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.